केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आणि खासबाग मैदानाच्या व्यासपीठाचं पुनर्बांधकाम चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे। त्याबद्दल कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं हेरिटेज समिती अध्यक्ष आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शाहू खासबाग मैदानात चर्चेसाठी बोलावलं होतं। पण 4 दिवस अगोदर कळूनही हेरिटेज समिती सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत। त्याबद्दल कृती समितीनं महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं केली। केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या व्यासपीठाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करायची असल्यास हेरिटेज समितीची परवानगी घ्यावी लागते। पण सध्या ज्या पद्धतीनं पुनर्बांधणी सुरू आहे त्याला कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं आक्षेप घेतलाय। नाट्यगृहाचं छत 2.5 ते 3 फुटांनी खाली घेतलंय, त्यामुळे गॅलरीतील शेवटच्या काही रांगेमधील प्रेक्षकांच्या डोक्याला छत लागणार आहे। तसंच नव्यानं होणारं बांधकाम मूळ ऐतिहासिक इमारतीला बाधा आणणार आहे। तसंच कुस्ती मैदानातील व्यासपीठाच्या ठिकाणी असलेले जुने पोलादी पिलर काढून त्या ठिकाणी साध्या सी चॅनलचा वापर केलाय, ते मजबूत नाहीत। त्यामुळे मूळ इमारतीचं ऐतिहासिक सौंदर्य नष्ट झालंय असा आरोप कृती समितीनं केलाय। या बाबींची स्पष्टता व्हावी यासाठी कृती समितीनं आज हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष आणि सदस्य तसंच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कुस्ती मैदानात चर्चेसाठी बोलावलं होतं। पण महापालिकेनं हेरिटेज कमिटीच्या अध्यक्ष आणि सदस्यांना त्याबाबत कळवलं नसल्यानं ते उपस्थित नव्हते। तर महापालिकेचे जबाबदार अधिकारी सुद्धा अनुपस्थितीत राहिले। त्यामुळे कृती समितीनं महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं केली। केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या व्यासपीठ पुनर्बांधणीबाबत प्रशासन माहिती लपवत असल्याचा आरोप कृती समितीनं केला। यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, राजाभाऊ मालेकर, प्रकाश आमटे, प्राध्यापक शिवाजी पाटील, लहुजी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।